नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज केलेला असाल तर तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे. बँकेमध्ये हा फॉर्म भरून द्यायचे. त्यानंतर तुम्हाला झटपट बँकेमध्ये तुम्हाला या योजनेचे पैसे जमा होतील. या योजनेचे पैसे तुम्हाला अद्यापपर्यंत जमा झालेले नसेल तर हा फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे. आता कोणता फॉर्म द्यायचा, कुठे भेटेल, त्यासाठी लागणारे त्या फॉर्मसोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघूया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, बघितलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. झटपट बँकेमध्ये या योजनेचे पैसे जमा होतील. लाडकी बहीण योजनेत तुमचा अर्ज मंजूर झाला असला तरी या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जर तो नसेल तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला हे पैसे बँकेत जमा करून घ्यायचे असतील तर तुम्हाला NPCIचा फॉर्म भरून द्यायचा आहे. हा फॉर्म कोठे भेटेल मी तुम्हाला सांगणारच आहे. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्हाला NPCI फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म बँकेत सादर केल्यावर आधार लिंक होणार आहे. आधार लिंक झाल्यावर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतील. हे महत्त्वपूर्ण असणार आहे, कारण की जर तुम्ही हा फॉर्म भरून दिला नाही तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अर्ज जर चुकला तर त्याला दुरुस्त करता येतो, पण जर अर्ज मंजूर होऊन देखील तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर नक्की टेन्शन वाढतं. त्यामुळेच हे टेन्शन कमी करण्यासाठी आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. या पर्यायांचा तुम्ही अवलंब केला तर निश्चित तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. त्यामुळे नेमका हा पर्याय काय आहे आणि तुमच्या बँक खात्यात पैसे कसे जमा होणार हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत तुमचा अर्ज मंजूर झाला असला तर या योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यात येण्यासाठी तुमच्या बँक खात्याला आधार नंबर लिंक असणे गरजेचे आहे. जर तो नसेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला हे पैसे बँक खात्यात जमा करून घ्यायचे असतील तर तुम्हाला NPCIचा फॉर्म भरावा लागणार आहे. हा फॉर्म बँकेत सादर केल्यावर तुमच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील. खरं तर बऱ्याच वेळेस शासनामार्फत जे पैसे येतात ते DBT पद्धतीने म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने पाठवले जातात. तेव्हा हे पैसे पाठवले जातात तेव्हा ते ज्या बँक खात्याला NPCI सीडिंग आहे त्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात. पण बऱ्याच वेळेस असा समज होतो की आपले जे आधार कार्ड आहे ते सगळ्याच बँक खात्याला लिंक आहेत, परंतु तसे नसते. कोणत्याही एका बँक खात्याला हे NPCI आधार लिंक होत असते. म्हणजे जर तुमच्याकडे 2-3 बँक असेल तर त्यापैकी फक्त एका बँक खात्यालाच फक्त तुमचा आधार नंबर लिंक होणार आहे. त्याच बँक खात्यामध्ये शासकीय अनुदानाचे पैसे जमा होत असतात. जर तुम्हाला हा फॉर्म बँकेत जमा करून द्यायचा आहेत तर ही सर्व प्रोसेस अगदी सविस्तरपणे तुम्ही समजून घ्या. सर्वात अगोदर NPCIचा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन किंवा बँकेत तुम्हाला मिळणार आहे. बँकेत जर तुमचं बँकेची शाखा जवळ असेल तर तुम्ही डायरेक्टली बँकेमध्ये जा आणि त्यांना आधार सीडिंगचा फॉर्म तुम्ही मागायचा आहे. आधार सीडिंगचा फॉर्म किंवा NPCIचा फॉर्म तुम्ही मागू शकता. त्यानंतर तुम्हाला बँकेचं नाव, बँकेची शाखा नाव, बँकेचे खाते क्रमांक, खातेदार यांची सही, खातेधारकांचं संपूर्ण माहिती तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे. आता या फॉर्म सोबत तुम्हाला आधार कार्ड झेरॉक्स, पासबुकची झेरॉक्स तुम्हाला या फॉर्म सोबत जोडायची आहे. हे महत्त्वपूर्ण असणारे हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला जोडायचे फॉर्म सोबत आणि हा फॉर्म तुम्हाला तुमच्या शाखेमध्ये जमा करायचा आहे. ही प्रोसेस बँकेकडून पूर्ण झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये जे आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. ऑनलाईन कशा पद्धतीने लिंक करायचं मी प्रत्येक वेळेस तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे NPCIच्या वेबसाईटवर काही ठराविक बँकेचंच
उल्लेख करण्यात आलेले आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या शाखेमध्ये जा, त्या ठिकाणी NPCIचा आधार लिंकिंगचा फॉर्म घ्या आणि तो फॉर्म भरून तुम्हाला आधार कार्ड आणि बँकेचं पासबुकचं झेरॉक्स हे 2 गोष्टी त्या फॉर्म सोबत जोडून द्यायची आहे आणि तुमचं बँक खात्याला आधार नंबर लिंक होईल आणि त्यानंतर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।